नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि शक्तिशाली कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल बोलणार आहोत. नाव आहे मारुबोजू. आता नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल, बरोबर? पण विश्वास ठेवा, या एका जपानी नावामागे ट्रेडर्ससाठी एक इतका जबरदस्त आणि सरळ सिग्नल लपलेला आहे. चला मग आज या पॅटर्नला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हा मारुबोजू शब्द आला कुठून? याचा जपानी भाषेतला अर्थ आहे टकल केलेलं डोकं. आता हे नाव का ठेवलं असेल? कारण या कॅन्डलला वर किंवा खाली केस नसतात, म्हणजे विक्स किंवा शॅडो नसतात, एकदम गुळगुळीत. म्हणूनच हे नाव इतकं परफेक्ट आहे आणि लक्षात ठेवायला एकदम सोपं. आणि हे काही आजकालचं तंत्र नाही आहे. याची मुळं जपानच्या शेकडो वर्ष जुन्या ट्रेडिंगच्या इतिहासात आहेत. बघा, ह्या ज्या कॅन्डल्स असतात ना, त्या फक्त किमतीचे आकडे नाही आहेत. त्या म्हणजे मार्केटमध्ये चाललेल्या एका मानसिक लढाईची गोष्ट सांगतात. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातली लढाई. आणि म्हणूनच हे तंत्र इतक्या वर्षांपासून टिकून आहे. ठीक आहे, मग हा पॅटर्न नक्की दिसतो कसा आणि त्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? चला आता थेट चार्टवर बघूया की याला ओळखायचं कसं. तर मारुबोजूचे आपल्याला दोन चेहरे बघायला मिळतात. एक आहे हिरव्या रंगाचा, ज्याला आपण म्हणतो बुलिश मारुबोजू, हा बाजारातली तेजी दाखवतो. आणि दुसरा आहे लाल रंगाचा, म्हणजेच बेरिश मारुबोजू, जो मंदीचं चिन्ह आहे. आता गंमत बघा, दोघांची बॉडी म्हणजे रचना अगदी सारखीच असते. फरक असतो तो फक्त रंगाचा आणि ते काय सांगतात याचा. हे ओळखण्याचे नियम तर अगदीच सोपे आहेत. आधी बुलिश म्हणजे हिरव्या कॅन्डलकडे बघूया. यात काय होतं? दिवसाची ओपन प्राइस हीच त्या दिवशीची लो प्राइस असते आणि क्लोज प्राइस हीच हाय प्राइस. याचा सरळ अर्थ काय? खरेदीदारांनी भाव खाली येऊच दिला नाही. संपूर्ण नियंत्रण त्यांचं होतं. आता याच्या अगदी उलट होतं बेअरिश म्हणजे लाल कॅन्डलमध्ये. ओपन प्राइस हीच हाय असते आणि क्लोज प्राइस हीच लो. इथे विक्रेत्यांनी पूर्ण बाजी मारलेली असते. पण इथे एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण पुस्तकात वाचतो तशी 100% परफेक्ट म्हणजे 0 विक्स असलेली मारुबोजू कॅन्डल रोजच्या मार्केटमध्ये सापडणं खरं तर खूप दुर्मिळ आहे. त्यामुळे जर एखाद्या कॅन्डलला अगदी छोटीशी नावालाच वीक दिसत असेल तर ट्रेडर्स तिला मारुबोजू म्हणूनच ओळखतात. परफेक्शनच्या मागे लागायचं नाही. चला आता आपण या पॅटर्नला ओळखायला तर शिकलो, पण याच्या पलीकडे जाऊन ही कॅन्डल आपल्याला त्या दिवसाच्या मार्केटमधल्या लोकांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या सायकोलॉजीबद्दल काय सांगते ते समजून घेऊया. बघा, मारुबोजू म्हणजे फक्त एक लाल किंवा हिरवी दांडी नाहीये. ती एका पूर्ण ट्रेडिंग सेशनची एक छोटीशी पण अगदी स्पष्ट कथा आहे. ही अशी कथा आहे ज्यात एकच हिरो असतो, एकतर खरेदीदार नाहीतर विक्रेते. या कथेत दुसऱ्या बाजूला संधीच मिळालेली नसते. मग हे संपूर्ण नियंत्रण म्हणजे नेमकं काय? बुलिश मारुबोजूचा विचार करा. याचा अर्थ खरेदीदार इतके ताकदवान होते की त्यांनी भाव ओपन झाल्यापासून क्लोज होईपर्यंत फक्त वर आणि वरच नेला. खाली येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि बेरिशमध्ये याच्या उलट विक्रेत्यांनी भावाला वर डोकं काढायची संधीच दिली नाही. विक्स नाहीत याचाच अर्थ दुसऱ्या बाजूने केलेला प्रतिकाराचा प्रयत्न पूर्णपणे फसला. ठीक आहे, थेरी तर समजली. पण आता या माहितीचा खऱ्या ट्रेडिंगमध्ये वापर कसा करायचा या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आता इथेच खरी गंमत आहे. मारुबोजू हा पॅटर्न 2 प्रकारची कामं करतो. तो कुठे दिसतोय यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो. म्हणजे कसं? समजा मार्केट आधीच तेजीत आहे आणि तिथे एक बुलिश मारुबोजू दिसला तर याचा अर्थ ही तेजी पुढेही चालू राहील. याला म्हणतात कंटिन्युएशन. पण जर मार्केट खूप पडलेला आहे आणि मग तळाशी एक बुलिश मारुबोजू दिसला तर तो ट्रेंड बदलण्याचा म्हणजे रिव्हर्सलचा सिग्नल असू शकतो. हीच गोष्ट बेरिश मारुबोजूलाही लागू होते. मग यावर ट्रेड कसा घ्यायचा? समजा एक बुलिश मारुबोजू दिसला तर एक साधी स्ट्रॅटेजी काय सांगते? ती कॅन्डल पूर्ण झाल्यावर तिच्या क्लोजिंग प्राइसच्या थोडंसं वर एंट्री घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टॉप लॉस तो त्या कॅन्डलच्या लो पॉईंटच्या जरासा खाली लावायचा. म्हणजे आपलं नुकसान मर्यादित राहतं. बेरिश मारुबोजूसाठी हेच नियम बरोबर उलटे करायचे. सोपं आहे, पण हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. जे नुकतेच ट्रेडिंग शिकत आहेत त्यांच्यासाठी ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नियम पहिला, नेहमीच संदर्भाकडे बघा, म्हणजे मोठा ट्रेंड काय आहे. नियम दुसरा, कॅन्डल पूर्ण बंद होण्याची वाट बघा. चालत्या सेशनमध्ये कधीही निर्णय घेऊ नका. तिसरा नियम, डेली किंवा वीकलीसारख्या मोठ्या टाईमफ्रेमवर ह्या पॅटर्नला जास्त महत्त्व द्या. आणि चौथा, जो कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे, मारुबोजूला कधीही एकटं वापरू नका. त्याच्यासोबत व्हॉल्यूम किंवा ट्रेंड लाईनसारख्या दुसऱ्या हत्याराचा वापर करून कन्फर्मेशन नक्की घ्या. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आठवून घेऊया.
तर काय लक्षात ठेवायचं? मारुबुजू म्हणजे टकल केलेलं डोकं, म्हणजेच विक्स नसलेली कॅन्डल. ही कॅन्डल खरेदीदार किंवा विक्रेते यांपैकी एकाचा संपूर्ण वर्चस्व दाखवते. ही ट्रेंड पुढे चालू राहील किंवा ट्रेंड बदलेल असे दोन्ही संकेत देऊ शकते, पण याची खरी ताकद संदर्भ, कन्फर्मेशन आणि मोठ्या टाइम फ्रेमवरच दिसते. आणि शेवटची पण महत्त्वाची गोष्ट, याला एकटं कधीच वापरायचं नाही. बघा, मारुबोजू आपल्याला एका दिवसाची, एका क्षणाची खात्री देतो की आज कोण जिंकलं. पण एका चांगल्या ट्रेडरसाठी खरा प्रश्न तिथून पुढे सुरू होतो की आजच्या या विजयानंतर पुढे काय? ही ताकद, ही गती उद्याही टिकेल का? याच प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे ट्रेडिंग. तेव्हा चार्ट्स बघत रहा आणि शिकत रहा.